नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसटी महामंडळाचा मोठा निर्णय। मुलांपासून तर वृद्धांना एसटीचे तिकीट माफ, पण शहरी महिलांना नाही। काय असणार, चला तर बघूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, मोफत सवलतीच्या अटी आणि शर्ती याप्रमाणे असतील। महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50% सूट मिळणार आहे। साधी छोटी बस, निमआराम आणि एशियन ॲड, नॉन ॲडजस्टेबल स्लीपर, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या सर्व प्रकारच्या बसमध्ये ही सवलत लागू असणार आहे। लाल परीच्या प्रवासात काही दिवसापूर्वीच राज्य सरकारने महिलांना प्रवासी भाड्यात 50% सवलत जाहीर केली होती। त्यानंतर एसटीच्या या योजनेला महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून एसटीच्या तिजोरीत भरभक्कम नफा जमा झाला आहे। प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा यासाठी सरकारने आणखी एक योजना आणली आहे। या योजनेत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना एसटीचे मोफत प्रवास करता येणार आहे। लाल परीच्या प्रवासात काही दिवसापूर्वीच राज्य सरकारने महिलांना प्रवासी भाड्यात 50% सवलत जाहीर केली होती। त्यानंतर एसटीच्या या योजनेला महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून एसटीच्या तिजोरीत भरभक्कम नफा जमा झाला आहे। प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा यासाठी सरकारने आणखी एक योजना आणली आहे। या योजनेत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना एसटीचे मोफत प्रवास करता येणार आहे। मोफत सवलतीच्या अटी आणि शर्ती याप्रमाणे असतील। महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50% सूट मिळणार आहे आणि साधी छोटी बस, निमआराम आणि एशियाड, नॉन ॲडजस्टेबल स्लीपर, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत सवलत लागू असणार आहे, म्हणजेच 50% सूट असणार आहे। महिलांसाठी सवलतीच्या तिकिटासह रंगही वेगळा असणार आहे। प्रवासी भाडे आणि अपघात निधीवर GST लागू असेल। उदाहरणार्थ, तुमचे तिकीट जर 10 रुपये आहे तर तुम्हाला 5 रुपये आणि 2 रुपये टॅक्स वजावट मिळेल, म्हणजे तुम्हाला 7 रुपये तिकीट द्यावे लागणार आहे। मित्रांनो, राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये कुठेही प्रवास करता येतो, पण जर तुम्हाला राज्याबाहेर जायचे असेल तर त्यासाठी वेगळे भाडे द्यावे लागणार। उदाहरणार्थ, जर तुम्ही मुंबई ते हैदराबाद असा प्रवास करत असाल तर ही सूट फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत वैध असेल। त्यानंतर पूर्ण तिकीट जारी केले जाईल। शहरी वाहतुकीवर महिलांना ही सवलत मिळणार नाही। त्यांना आरक्षणाच्या तिकिटावर प्रवास करायचा असेल तर त्यांना ही सूट फक्त महाराष्ट्र अंतर्गत राहणार आहे। त्याचप्रमाणे 5 ते 12 वयोगटातील मुलींना 50% सवलत मिळेल, कारण अमृत ज्येष्ठ नागरिक योजना 75 वर्षांच्या महिलांसाठी सुरू करण्यात आली होती। त्यामुळे त्यांना मोफत प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।